प्रार्थनान हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी। माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, द्वेष सारे संपुदे, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे। एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे, पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चातडे। माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच मुची प्रार्थना। अपनी निस्वार्थ जनसेवा से ऐरोली नाका की जनता का उत्थान करने वाले शिवसेना के युवा नेता और समाज सेवक एडवोकेट रविंद्र पाटिल तथा समाज सेविका वैशाली रविंद्र पाटिल ने हर वर्ष की भांति इस बार भी अपनी जिम्मेदारी बखूबी निभाते हुए सन्मान महिलांचा, सन्मान स्त्री शक्तीचा इस ब्रीद के साथ ऐरोली नाका की तकरीबन 600 लाडली बहनों के लिए निशुल्क पिकनिक आयोजित की। 11 बसों के जत्थे के साथ परंपरागत तरीके से इन लाडली बहनों को उचित व्यवस्था और खान पान की सुविधाओं के साथ बतौर पिकनिक वैती रिजॉर्ट के लिए रवाना किया गया। पाटिल दंपति द्वारा आयोजित की गई इस अनोखी ट्रिप में शामिल होने की खुशी हर महिला के चेहरे से साफ झलक रही थी। इन लाडली बहनों ने इस क्षण के लिए एडवोकेट रविंद्र पाटिल और उनकी पत्नी समाज सेविका वैशाली पाटिल का आभार मानते हुए उनके कार्यों की सराहना की। आज प्रभाग क्रमांक 10च्या वतीनं समाजसेविका सौ वैशालताई पाटील आणि ॲडव्होकेट रवींद्र पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आपलं सहल पावसाळी सहल निघालेलं आहे। महिला खूप उत्साही आहेत। सर्वांना असं सतत कार्यक्रम राबवत राहतात महिलांसाठी। त्यामुळे सर्व महिला कार्यकर्ते सर्व इथले रहिवासी सर्व त्यांचे खूप मोठा आभार मानतो। त्यांचं खूप मोठं इथं म्हणजे प्रत्येक परिवारासाठी त्यांनी धावून जाणारे एक मोठं नेतृत्व त्यांचं आहे। प्रत्येक महिलांचं होऊ दे पुरुषांचं होऊ दे प्रत्येकांच्या अडीअडचणीला म्हणजे धावत जाणारे एक त्यांचं मोठं नेतृत्व आहे। आणि सतत इथं आपल्या महिलांसाठी पुरुषांसाठी सर्वांसाठी रहिवासीसाठी काही ना काही कार्यक्रम करतच राहतात आणि सर्वांना मदतीला धावत जाणारा त्यांचा मोठा नेतृत्व इथं आहे। आमच्या गावावर नाक्यावरचे रवी पाटील सुपुत्र हे आम्हाला खूप हेल्प करतात, आम्हाला मदत करतात। हे म्हणजे असं गरीब दुबळ्यांना कोणाला शाळेची फी कोणी गरीब दुबळे गेले आपले दवाखान्यात त्यांचे पैसे भरतात। आम्हाला नेहमी पिकनिकला नेतात हमेशा। खूप चांगले आहेत म्हणजे आता नाक्यावर आमचे ते एकदम प्रसिद्ध आहेत आणि इतकं चांगला माणूस आहे ना इथून फायदा नाही। मग ते आले पाहिजे म्हणजे आमचं नाका एकदम सुधरून जाईल। तसं नाका आमचं सुधारणार नाही। आम्हाला गरज आहे लोकांची, आम्हाला गरज आहे। ही लोक आम्हाला पाहिजेलच, आम्हाला गरज आहे त्यांची म्हणून तर आम्ही एवढं धडपडतो ना। आता 30 वर्षाला आम्ही झट्ट काहीच होत ना आमच्यात, काय आम्ही करावं काय? ते तो माणूस किती झट्टे आमच्यासाठी रात्रंदिवस आमच्यासाठी विचार करते, आमच्या संगते येते, आम्हाला कुठेही नेते, आमचे हाऊस वोस करते, खाणं पिणं मस्त की आमच्या घरी काय कार्य असलं कार्याची बायकोण तो सारखं आमच्या घरी येत राहतात। आम्हाला सारखे विचारतात काय आणू काय ठेवू काय करू असं विचारतात। मग सेविका ॲडव्होकेट रवींद्र पाटील वैशाली मॅडम पाटील हे आमच्यासाठी खूप काही करतात आणि आमचे बचत गट महिला सहकार्य करतो आम्ही आणि आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये धावत येतात। म्हणजे कुठल्या गोष्टी त्या अडथळा येत नाही
कधी कोणाचं काय असेल ते रात्रंदिवस धावत असतात ते. आणि आज आमची पिकनिक चालली, हे खूप आम्हाला सगळ्यांना आनंद वाटतं. आणि सगळ्यांसाठी रात्रंदिवस सतत आम्ही 1 महिन्यासाठी प्रत्येक घरोघरी जाऊन सांगतो की चला तुम्ही पिकनिकला, एक आनंद घ्या. हा आनंद पाण्या पावसाचा हा उत्सव आहे. जय भीम, जय महाराष्ट्र. मी ऐरोली नाक्यावरची रहिवासी रवींद्र पाटील, वैशाली पाटील हे आम्हाला दरवर्षी प्रत्येक वर्षी ट्रिपला घेऊन जातात आणि सर्वांना सहकार्य करतात. प्रत्येक वेळी कोणाला काय गरज वगैरे लागली तर प्रत्येक वेळी एका पायावरती उभे राहतात. आणि प्रत्येक वर्षी असं समतानगर, गणपत कॉलनी, सेक्टर 1 इकडच्या सर्व बायका कमीत कमी 700-800 बायकांना घेऊन सहलीला जातात. तिथे खाण्यापिण्या राहायची सोय सर्व करतात. आणि रवींद्र पाटील हे खूप मोठे एक एड्युकेटेड पण आहे. ते सर्वांना प्रत्येक वेळी मदत करतात आणि नाका सुधारण्यासाठी ते प्रयत्न करतात. वहीं समाज सेविका वैशाली पाटिल ने भी अपनी भावनाएं व्यक्त करते हुए कहा कि दिन भर अपने परिवार को संभालने के अलावा घर काम में व्यस्त रहने वाली इन लाडली बहनों के लिए यह पिकनिक विरंगुळा का क्षण साबित होगी. नमस्कार, मी वैशाली रवींद्र पाटील. आज आम्ही ऐरोली नाक्यावरून 500 ते 600 महिला रयती रिसॉर्टला घेऊन चाललो आहे. सन्मान लाडक्या बहिणीचा या योजनेतून आम्ही प्रत्येक महिलाला रोजच्या धावपळीतून कसा वेळ मिळेल हे आमचा एक उद्देश होता. याच्या मागे पिकनिक काढायच्या मागे प्रत्येकाने एन्जॉय करावा. धावपळीचं रोजच असते, पण याच्यातून पण त्यांना कुठेतरी एक क्षण त्यांच्यासाठी मिळावा हे आमचा प्रयत्न आहे. म्हणून आम्ही आज वैती रिसॉर्टला चाललो आहे आणि सर्वांचा खूप प्रतिसाद उत्तम आहे. अशीच त्यांची साथ असावी हेच त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. धन्यवाद. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.